गोहितः गोपतिः गोप्ता वृषभाक्षः वृषप्रियः 591 गोहितः गवाम वृद्ध्यर्थम म्हणजे गायींचं रक्षण करण्यासाठी, वाढ स्वास्थ्य कल्याण करण्यासाठी, गोवर्धनम धृतवान ज्यांनी गोवर्धन उचलला, इति गोभ्यः हितः म्हणजे गायींचा हितकर्ता असा तो गोहितः. किंवा गोभूमे, गो म्हणजे पृथ्वी असाही अर्थ होतो. भार अवतारण पृथ्वीवरचं ओझं कमी करण्याच्या इच्छेने शरीरग्रहणम कुर्वन वा अवतार जो धारण करतो तो गोहितः. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तिथे गायींचं महत्त्व अत्यंत आहे. त्यांचं रक्षण पालन किंवा गो म्हणजे पृथ्वी यांचं रक्षण करणारा तो गोहितः. गोचा अर्थ इंद्रियांचं कल्याण करणारा, त्याचं कंट्रोल करणारा असा तो, असंही म्हटलं जातं गोहितः. ओम गोहिताय नमः. 592 गोपतिः गोर्भूम्या पतिः पृथ्वीचा जो पती किंवा गायीचा इंद्रियांचा जो पती तो गोपतिः. इंद्रियांच्या आणि त्यांच्या विषयांच्या आवेगांनी थकलेल्या भक्तांना जो मार्ग दाखवून त्यांचं रक्षण करतो तो गोपतिः. ओम गोपतये नमः. 593 गोप्ता रक्षको जगत इति सगळ्या ब्रह्मांडाचं रक्षण करणारा तो गोप्ता. स्वमायया म्हणजे स्वतःच्या मायेने, स्वमात्मानं स्वतःला, संवृणोती इति स्वतःला मायेच्या आवरणाने लपवणारा असा जो तो गोप्ता. गुप म्हणजे रक्षण करणारा, ब्रह्मांडाचं रक्षण करणारा आणि पडदा घालणारा म्हणजे मायेच्या पडद्यामार्फत तो स्वतःचा महिमा लपवून ठेवतो असा जो तो गोप्ता. ओम गोप्त्रे नमः. 594 वृषभाक्षः सकलान कामान सगळ्या इच्छा, वर्षके म्हणजे भरपूर वर्षाव, अक्षिणी अस्य इति ज्याच्या डोळ्यांमधून भक्तांच्या सर्व इच्छापूर्तीचा भरपूर वर्षाव होतो असा तो वृषभाक्षः. किंवा वृषभा धर्म स एव वा दृष्टीही धर्म ही ज्याची दृष्टी आहे किंवा ज्याची दृष्टी म्हणजेच धर्म आहे किंवा धर्मरूपी ज्याचे नेत्र आहेत असा. किंवा धार्मिकतेला स्पष्ट आणि निरंतर बघणारा तो वृषभाक्षः. ओम वृषभाक्षाय नमः. 595 वृषप्रियः वृषो धर्म म्हणजे धर्म, प्रियो यस्य सहा धर्म हा ज्याचा प्रिय आहे किंवा धर्मप्रेमी असतो त. वृषहा च असो प्रियहा च इति हाच धर्मरूप आहे आणि हा सर्वांचा प्रियही आहे म्हणून वृषप्रिय हा धर्म पाळणाऱ्या चांगल्या लोकांचा हा अतिशय प्रिय असतो असा वृषप्रिय. ओम वृषप्रियाय नमः.